सुंदर आहे. आणि आज आपण बनवू वाळूचा किल्ला. ये चला, मी दाखवतो वाळूचा किल्ला कसा बनवतात ते. मुलांनो, समुद्राच्या जास्त जवळ जाऊ नका, ओके? ओके. वाळूला असं जमा करून मोठा किल्ला बनवूया. आणि हा याचा दरवाजा. अरे हा तर शिंपला आहे. दरवाजा कुठे? ओह, शिंपलाच दरवाजा आहे पिकू. दरवाजासमोर हे भुयार बनवू. ओहो बिन्नी, इथे भुयार का हवं? तो दरवाजा नाहीये, शिंपला आहे. दरवाजा आहे. अच्छा, इकडे लावू का? बिन्नी, छपरावर भुयार कोण बनवतं? जा, मी नाही बनवत तुमच्या बरोबर वाळूचा किल्ला. मला पण नाही बनवायचा आहे तुम्हा दोघांसोबत. मी पण माझा वेगळा वाळूचा किल्ला बनवणार. सगळ्यात सुंदर, सगळ्यात फास्ट. ओ, टोकी बाळाचा किल्ला तर तुटला. चला, आपण परत बनवूया. बनलं माझं भुयार. पण किल्ला कुठे आहे? तो वाळूच्या खाली आहे. छान हा बिन्नी. ओ, अरे रे. ओ, जर ही लाट पुढे आली तर आपले किल्ले बुडून जातील. आता काय करायचं? अरे वा, किती सुंदर गाव वसवलंय तुम्ही सर्वांनी. आणि ते पहा, गावाच्या बाहेर आहे टुकीचं लाईट हाऊस. खूप छान आहे टुकी. पण काका बघा ना, ह्या लाटा तर पुढे पुढे येत आहेत. आता काय करायचं? हा, आमचं सगळं काम फुकट जाईल. तुम्ही सगळ्यांनी किल्ले तर बनवले, पण एक खास गोष्ट विसरून गेलात. ते काय बाबा? खाच. खाच? त्याने काय होणार? चला, करून पाहूया. आता या काठीने गावाच्या चारही बाजूला एक खाच बनवूया. ही अशी. वाव! ही तर पाण्याने खराब होईल. हो, म्हणूनच हिला थोडं खोल बनवायला हवं. चला तर, सगळे या लाईनच्या आत खणायला सुरुवात करा. येस. हा टुकी, खाच तयार आहे. आता बघा, पाणी जसजसं पुढे येईल ते खाचेत पडून जाईल. आणि आमच्या किल्ल्यांना हजारो वर्ष काहीच नाही होणार.
पार्सल. अरे, हे इथे कसं काय आलं? हे तर आईच्या वर्कशॉप मध्ये जाणार होतं. अरे अरे, बाबा, हे तर फक्त एकच चाक आहे. बाकीची कार कुठे आहे? पिकू, हे कारचं चाक नाही, कुंभाराचं चाक आहे, म्हणजेच पॉटर्स व्हील. याने तुझी आई सुंदर सुंदर मडकी आणि भांडी कुंडी बनवू शकते. हा. वा, मग हे पाहून आई खूप खुश होईल. हा पिकू, म्हणूनच तर मी तिच्यासाठी हे बर्थडे गिफ्ट मागवलं आहे. गिफ्ट? चला तर मग आपणच जाऊन आईला हे गिफ्ट देऊन येऊया. हा पिकू, ही तर खूपच चांगली आयडिया आहे. पण आधी मी याला छानसं गिफ्ट रॅप करतो. पिकू, टुकी, त्या बाजूने जरा हे चाक वर उचलाल का? हा? आईचं गिफ्ट, थांबवा त्याला. आणि आपण पोहोचलो आईच्या वर्कशॉपला. बस, आता मी आईच्या गिफ्टला काही होऊ देणार नाही. बाबा, सांभाळून. आईचं गिफ्ट. टुकी, थांब. पिकू, सांभाळून. चला तर आईला तिचं गिफ्ट देऊया. अरे पापा प्यारी, पिकू, टुकी, तुम्ही सगळे इथे कसे काय? हे काय? कुंभाराचं चाक. अरे वा. हे तर मला कधीपासून हवं होतं. पण एवढं मोठं चाक तुम्ही सगळे इथे कसं काय घेऊन आलात? खूप त्रास झाला असेल ना? बाबा, पिकू, टुकी जेव्हा होतात एक, तेव्हा दूर होतात प्रॉब्लेम अनेक. बकेट टुकी. ओ, सुटला. हे पहा तुझं रोपट. उद्या शाळेत घेऊन जायचंय ना? हो, थँक्यू बाबा. या रोपट्याला पाणी नक्की घाल पिकू, नाहीतर ते कोमेजून जाईल. हो हो, लगेच घालतो.
खूप दिवसात साबणाचे बुडबुडे नाही बनवलेत. हे बघ टुकी, यातून किती सारे बुडबुडे बनतील. बुडबुडे पकड टुकी. पिकू, रोपट्याला पाणी घातलंस? बस थोड्याच वेळात देतो मी आई. वाह टुकी, तू तर रोपट्याला फुलांनी सजवलंस. आहा, चल आता रोपट्याला बुडबुडे पण देऊया. टुकी बुडबुड, टुकी बुडबुड. ओ, दोरी उडी. टुकी, तू बुडबुडे बनव आणि मी दोरीने ते फोडतो. ओके ओके. हा बुडबुडा फुटला आणि हा पण फुटला. आणि हा पण. पिकू, रोपट्याला पाणी घातलंस का? ओहो टुकी, मी रोपट्याला पाणी तर घातलंच नाही. तू थांब, मी लगेच पाणी घेऊन येतो. पिकू, अरे बघ, हे रोपटं कोमेजून गेलं. मी तर बस पाणी घेऊनच आलो होतो. हे बघ पिकू, तुझ्या या टाळाटाळीमुळे हे रोपटं किती सुकून गेलंय. आता काय होणार? आता तू लगेच या रोपट्याला पाणी घाल आणि त्याला सॉरी म्हण बघू. सॉरी रोपटू, प्लीज लवकर ठीक हो. हे तर ठीक झालं. ठीक. हा, कामाची टाळाटाळ करायची नसते. आणि पिकू, रोपट्याला पाणी कधी घालायचं? रोज रोज रोज.